सुप्रिया सुळेंसह शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. फुले दाम्पत्य तुकडोजी महाराज अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी. पक्ष कसा फुटतो हे आमची सत्ता आल्यावरती कळेल. खासदार संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज. आमचं ठरलंय आता दयामाया नाही. राऊतांच्या वक्तव्याची राजकारणात चर्चा. उभाटाच्या नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती. नगरसेविका राजोल पाटील शिवसेनेच्या कार्यक्रमात उपस्थित. राजोल पाटील भांडूप येथील ठाकरे गटाच्या नगरसेविका. माजलगावच्या रेखा आंबुरे जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणात बावनकुळेंचा कुठलाही आदेश नाही. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरण. जरांगेंनी आरोप फेटाळले. राज्यामध्ये हिंदी भाषिक वाहन चालक मुजोरी करतात. मुजोरी करणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाई करणारच. मंत्री प्रताप सरनाईकांचा थेट इशारा. जामनेरमध्ये नवीन एसटी बस चोरीला. शहापूरजवळ सोडून चोरटे पसार. शेततळ्यामध्ये बुडून सावरगाव तळमध्ये नातवासह आजोबांचा मृत्यू. संगमनेर तालुक्यातील घटना. नातवाला वाचवताना आजोबाही बुडाले. विक्रोळीतील हत्या झालेल्या विश्वकर्मा कुटुंबियांच्या घराला भीषण आग. दोघांच्या हत्येनंतर आज घराची राख रांगोळी. अहिल्यानगरमधील मनपा कर्मचारी धीरज परदेशी हत्या प्रकरणी शहर बंदची हाक. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. आतापर्यंत 5 आरोपींना अटक. मंचरमध्ये दूध भेसळ प्रकरणी आणखी 10 जणांना अटक. अटकेमध्ये असलेल्यांची संख्या 24 वर. आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याची चर्चा. माणगावमध्ये कार थेट दुकानामध्ये शिरली. मुलाकडून चुकून कार सुरू असल्याची माहिती. सुदैवाने जीवितहानी मात्र टळली. शिक्षकांच्या भरती प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी. प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ. 13 ऑगस्ट पर्यंत माहिती भरता येणार. चाळीसगावचे गवताळा अभयारण्य पर्यटकांना नो एंट्री. 15 सप्टेंबर पर्यंत बंदी. चंडिका देवीचे दर्शन सुद्धा सुरू राहणार. मुंबईच्या धरण क्षेत्रात पावसाची ओढ. 1.5% पाणीसाठा घसरला. पाणी कपात कायम राहण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यामध्ये मटणापेक्षा मशरूम महागला. किलोला 1000 ते 1200 रुपयांची किंमत. खवय्यांची गर्दी.